जय गंगे जगजननि जाह्नवी शिवे, जय गंगे जगजननि जाह्नवी शिवे. तीर्थ तीर्थ म्हणत तुझसी वेद निजरवे, विष्णुपदी विमल यशा पापमोचिनी. अशिव व्याधी नाशक तू सौख्यदायिनी, गोदे वरदे करदे. भवसागरी ये लवकरी गणुपदरी त्र्यंबकोद्भवे, जय गंगे जगजननि जाह्नवी शिवे. गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि, मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन आयोजित भक्ती जागर कीर्तन महोत्सव गंगा दशहरा या पावन पर्वानिमित्ताने आम्ही सादर करतोय. दरवेळेसच्या कीर्तन जुगलबंदी परिवाराच्या नावलौकिकाला साजेसा असाच यावर्षीचाही हा गंगा दशहरा निमित्ताने होणारा उत्सव असणार आहे. या कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार, गायक, वादक आपली सेवा गंगा मैयेच्या चरणी अर्पण करणार आहेत. आज या कीर्तन जुगलबंदी परिवाराच्या या कीर्तन महोत्सवाचा पहिला दिवस. श्रोते हो, ऑनलाईन पद्धतीने गेले अनेक उत्सव आम्ही आपल्यासमोर येतोय. याही वर्षी या ऑनलाईन पद्धतीने आपल्यासमोर कीर्तन महोत्सव सादर करताना आम्हाला खूप आनंद होतोय. आज या कीर्तन महोत्सवाची सुरुवात होती. श्रोते हो, या कीर्तन महोत्सवातील पहिलं कीर्तन पुष्प गंगा मैयेच्या चरणी अर्पण करायला आज इथे कीर्तनरत्न वासुदेव बुवा बुरसे उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांमध्ये वासुदेव बुवांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. माझ्या वडिलांची मिराशी गा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, या अभंगातील उक्तीचा आणि वासुदेव बुवांच्या कीर्तनाचा एक खूप साधर्म्याचा धागा मला सापडतो. बुवांचे वडील राधाकृष्ण बुवा बुरसे उत्तम कीर्तनकार होते आणि आपल्या मुलाला हा वसा राधाकृष्ण बुवांनी दिला आणि आपल्या वडिलांनी दिलेल्या कीर्तनरूपी वसाचं एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरण वासुदेवराव बुरसे करतायत. आज श्रीमद भागवत कथा असो, रामकथा असो, या अनेक माध्यमातून बुवा आपली एक वेगळी छाप, एक वेगळा कीर्तनातील प्रकार लोकांसमोर मांडतात. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, या नात्याने बुवांनी अनेक कीर्तनकारांकडनं आपल्या कीर्तनाला योग्य असे अनेक पैलू साधून घेतले आणि या सगळ्यावर स्वतःचा विचार ठेवून एक कीर्तनाची वेगळी पद्धत, एक कीर्तनाचा वेगळा ढाचा लोकांसमोर ठेवला. श्रोते हो, मला सांगायला आनंद वाटतो, गेली 11 वर्ष बुवा सज्जनगडावरती कीर्तन शिबिर घेऊन अनेक कीर्तनकार घडवण्याचं काम करत आहेत. आज आम्ही तरुण कीर्तनकारांच्या पाठीशी उभं राहण्यामध्ये जे अनेक कीर्तनकार प्रामुख्याने आहेत, त्यामधले एक मुख्य नाव म्हणजे वासुदेव बुवा बुरसे. आज बुवांच्या कीर्तनाला तबल्याची साथ मिलिंद तायवडे करतायत आणि ऑर्गनची साथ चिपळूणचे हर्षल काटदरी करत आहेत. मी बुवांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तनाला सुरुवात करावी. गंगा माता की जय. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरण, वासरमणिरिव तमसां राशी नाशयति विघ्नानाम्. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. शुकासारिखे पूर्णवैराग्यजांचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगीश्वरांचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा
नमस्कार माझा श्री गुरु रामदासा, जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया, भगवती श्री गंगा माता की जय। गोवर्धन धर, गोवर्धन धर, गोपाल नरत, गोवर्धन धर, गोपाल नरत, गोकुल संकट कृष्ण हरे राजा राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, कृष्ण हरे राजा राम, कृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। शरणागत दीन, दीन दीन गत दीन, गत दीन, गत दीन, शरणागत दीन, गत दीन, गत दीन, चरणी रत
दृष्टी निहारे कृष्ण हरे राजा राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप लोचनी रूप रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी 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 हो ओ हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव माधव बरवा विठ्ठल परवा विठ्ठल परवा तो हा माधव परवा विठ्ठल 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 परवा विठ्ठल परवा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी बहुत 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल मरवा तो हा विठ्ठल मरवा मरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा 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 जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ सागा मामा प म प ग नि ग सा या ना हा जैसे गंगा वाहे वाहे जैसे गंगा वाहे वाहे जैसे गंगा वाहे गंगा वाहे जैसे गंगा वाहे गंगा वाहे जैसे गंगा वाहे गंगा वागे गंगा वागे गंगा वागे जैसे गंगा वागे वाह तैसे ज्याचे ज्याचे मन तैसे ज्याचे मन ज्याचे मन जैसे गंगा वागे जैसे गंगा वागे
त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा स्वानंदाचा गाभा स्वानंदाचा गाभा तया दिसे तया दिसे तया दिसे तया दिसे तया दिसे तया दिसे जैसे गंगा वाहे तैसे गंगा वाहे तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खूण जाणती हे खूण स्वात्म अनुभवी जाणती हे खूण स्वात्म अनुभवी जाणती हे खूण स्वात्म अनुभवी तुका म्हणे पदवी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ज्याची त्याला ज्याची त्याला जैसे गंगा वाहे वाहे जैसे गंगा वाहे जैसे गंगा वाहे जैसे गंगा वाहे तैसे जाचे मन योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा पावन मनाचा पावन मनाचा वचन ऐका कमलावती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळे घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागणे आणिक तुकया बंधू म्हणे देवा शब्द इतुका चिराखाव नारायणं त्वादि गुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं हृतभक्ततापं श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमीड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परञ्च श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलघ्नकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः
श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. सज्जन हो, गेल्या या 2-2.5 वर्षामध्ये ज्या भीषण महामारीच्या संकटातून आपण मृत्यूला जवळनं पाहिलं, सर्व विश्व थरारून गेलेलं होतं. काही समाज धोरणांनी एक खूप छान वाक्य उच्चारलं होतं. त्या आधारावरती आपण तग धरून राहिलो की यात काय नुकसान झालंय याचा हिशेब करू नका. तुम्ही जिवंत राहिलेला आहात हीच मोठी जमेची बाजू आहे. तर खरोखरीच आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत, भगवंताची कृपा आहे, भगवतीची कृपा आहे. जे गेलेत त्यांना सश्रद्ध भावांजली वाहूया. भक्ती जागर कीर्तन महोत्सव, जुगलबंदी आणि तीर्थाटन कीर्तन परिवार यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मला या ठिकाणी कीर्तन सेवेची संधी दिली आणि आपणासमोर काही चिंतन मांडण्याचा जो मला हा सुयोग आणला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. गंगा दशहराच्या पावन पर्वात भगवती गंगेचं महात्म्य वर्णन करायचं आहे. तुकाराम महाराजांचे जे 12 अभंग आहेत, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि त्यांच्या परमशिष्यासाठी निळोबारायांसाठी तुकाराम महाराजांनी हे 12 अभंग वैकुंठातून पाठवले. टाळ आणि कंथा धाडिली निशाणी, घ्यारे ओळखोनी सज्जन हो, असं तुकाराम महाराज म्हणाले. त्या 12 अभंगातला हा एक महत्त्वपूर्ण अभंग आहे. त्या 12 अभंगांना तुकोपनिषद असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असा अधिकार त्या 12 अभंगांचा आहे. अत्यंत विलक्षण तत्वज्ञान तुकाराम महाराजांनी त्या 12 अभंगातून मांडलं. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, त्याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पायन ठेवावा अडमार्गी. अडमार्गी कोणी नरजे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे. शरण गेली आन काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. उद्धळले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, ऐसे साधी येले साधन बरवे. बरवे हे साधन सुखशांती मना, क्रोध नाही जाणा तिळभरी. तिळभरी नाही चित्तासी जो मळ, तुका म्हणे जळ गंगेचे ते. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. त्याचे जवळी देव भक्ती भावे, उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे. तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, अनुभवी खूण जाणती हे. जाणती हे खूण स्वात्म अनुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. ज्याची त्याला पदवी इतरान साजे, संतांना उमजे आत्मसुख. आत्मसुख घ्यारे उघडी ज्ञानदृष्टी, यावीण चावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोरा उगवेल. उगवेल प्रारब्ध संत संगे करुनी, प्रत्यक्ष पुराणी वर्णी येले. वर्णी येले एक गुण नाम घोष, जातील रे दोष तुका म्हणे. दोष रे जातील अनंत जन्मींचे, पाय त्या देवाचे न सोडावे. न सोडावे पाय निश्चय तो करा, आळवा शारंग धरा भावबळे. धरुनी केशवा आणा भावबळे, पापिया नकळे काय वगैरे वगैरे वगैरे. 12 अभंग सगळे कुठे म्हणत बसू. आपल्या मूळ विषयाला वळूया आपण. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. तुकाराम महाराज शुद्ध मनाशी गंगेशी तुलना करतात. उपमा ही संतांनीच द्यावी हो. शुद्ध तुकाराम महाराज गंगेची उपमा देतात. आपण फक्त उपमा खावा.
उपमा त्यांनीच द्यावी. आपल्या उपमांना काही अर्थ असतो का हो मला सांगा. आपण काय उपमा दृष्टांत अलंकार वापरतो आपला काय अर्थच नसतो. किती एखादा महामहोपाध्याय भाषा कोविद व्याकरण तीर्थ वगैरे जरी झाला आणि त्याला एखाद्या वस्तुमात्राचं एखाद्या गोष्टीचं यथार्थ वर्णन करायला सांगितलं, यथार्थ वर्णन नाही जमणार. दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूचं आलंबन घेतल्याशिवाय या वस्तूचं वर्णन नाही करता येत. अमुक अमुक वस्तू कशी तर तमुक तमुक वस्तू सारखी. जास्तीत जास्त तो जवळ जाईल हो त्या वस्तूच्या, पण आलंबन घेतल्याशिवाय नाही. आपण एरवी व्यवहारात सुद्धा आपण वापरतो ना. एखाद्याला चहा प्यायला दिला, एखाद्याला एखाद्याने किंवा एखादीला एखाद्याने काही समजा चहा प्यायला दिला आणि विचारलं कसं काय चहा झालाय हो, कसा काय झालाय चहा. वाह क्या बात है, मस्त, झकास, वाह ताज सध्या गाजतोय. कितीही वर्णन केलं तरी देणारा किंवा देणारी समाधानी होत नाही. समाधान केव्हा होतं, वाह काय चहा झालाय हो, अमृत तुल्य. आता मला सांगा, पिणाऱ्यांनी एक भुक्कड कब्बर चहाचं वर्णन करायला डायरेक्ट तोंडातनं जीभ बाहेर काढून स्वर्गाला नेऊन भिडवली, कारण सध्या अमृत तिथं आहे. आता खरंच याला अमृताची चव माहिती असती तर हा मरायला इथं चहा प्यायला कशाला जन्माला आला असता हो. पण कुठे चहा आणि कुठे अमृत, काहीतरी संबंध आहे का. काय आपण वर्णन करतो. किंवा एखाद्या अनुरूप जोडपं रस्त्याने चाललेलं असेल, वाह काय लक्ष्मी नारायणासारखा जोड आहे नाही का. आता हे लक्ष्मीनारायण घरी गेल्यावर एकमेकांना कदाचित जोड्याने मारत असतील. काहीही बोलायचं का. पण तुकाराम महाराज ज्या वेळेला वर्णन करतात, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, म्हणजे तैसेच ज्याचे मन. जशी गंगा वाहते, गंगेसारखं अत्यंतिक शुद्ध अत्यंतिक पवित्र असं जे काही जलतत्व आहे, जे प्रवाही आहे. ज्ञानोबा राय म्हणाले, का सकल जलसंपत्ती घेवोनी समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मिळालीच मिळे. कशी आहे होई गंगा. आधी गंगेबद्दल बघूया आणि मग मनाबद्दल बघूया की तुकाराम महाराजांनी किती योग्य उपमा वापरली आहे. ती सहज ओघात आलाय म्हणून एक श्लोक सांगतो गंगेबद्दलचा. कशी आहे ही गंगा. या गंगेचं फार थोरा मोठ्यांशी नातं आहे बरं. संस्कृत भाषेचा अद्भुत नमुना आहे हा श्लोक. म्हणजे संस्कृत भाषेचा अद्भुत नमुना आहे. म्हणून म्हटलंय ना, यद्यपि बहुना धीशे तथापि पठपुत्र व्याकरणम स्वजन स्वजनो मा भूत सकलम शकलम सकृत शकृत. उच्चार तरी आपण नीट आपल्या मातृभाषेचे करावे, मातृभाषेचं अल्पसं व्याकरण तरी जाणून घ्यावं, असं सांगतायत पूर्वसूरी. कशी आहे ही गंगा. अहिरी पुपती कांता तात संबद्ध कांता, हरतनय निहंत्र प्राणदातृ ध्वजस्य, सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता, पितृशिरसी पतंती जाह्नवीन पुनातु. हर गंगे भागीरथी भागीरथी भागीरथी. अहिरिपुपती कांता तात संबद्ध कांता. कशी आहे ही गंगा.
काय प्रगल्भता असेल हो त्या कवींची, ज्यांनी हा श्लोक हे सुभाषित केलाय. अहि रिपुपती कांता, अहि म्हणजे सर्प, त्याचा रिपू म्हणजे शत्रू, गरुड. गरुड आहे वाहन ज्याचं असे भगवान विष्णू, त्यांची कांता म्हणजे लक्ष्मी, तिचा तात म्हणजे बाप समुद्र. तो समुद्र ज्यांनी सेतू बांधून संबद्ध केला असे रामचंद्र, त्यांची कांता जानकी. या जानकीचं ज्यांनी हरण केलं म्हणजे पळवलं असा रावण. अहि रिपुपती कांता तात संबद्ध कांता. त्या रावणाचा सुत म्हणजे मुलगा इंद्रजित. या इंद्रजिताने ज्याला शक्ती मारून बेशुद्ध केलं असा लक्ष्मण, या लक्ष्मणाला द्रोणागिरी सकट संजीवनी आणून जन पुनरुज्जीवित केलं असे हनुमंत. हे हनुमंत ज्याच्या ध्वजस्य म्हणजे ध्वजदंडावरती आहेत असा अर्जुन. या अर्जुनाचा सखीन म्हणजे मित्र कृष्ण, त्याचा सुत म्हणजे मुलगा प्रद्युम्न, त्याचा सुत म्हणजे मुलगा अनिरुद्ध, त्याची कांता म्हणजे बायको उषा, तिचा तात म्हणजे बाप बाणासूर. हा बाणासूर ज्यांचं पूजन करतो असे भगवान शंकर. या भगवान शंकरांची कांता म्हणजे बायको पार्वती, तिचा तात म्हणजे बाप हिमालय. त्या हिमालयाच्या मस्तकावरती पतंती म्हणजे पडणारी जान्हवी गंगा, तुम्हा आम्हाला पावन करो. माझ्यासाठी नाही हो, त्यांच्यासाठी ज्यांनी हे रचलेलं आहे. अलौकिक आहे हो. अशी ही गंगा. कवी म्हणतात या गंगेबद्दल, काय करते ही हो. ही एक अलौकिक चमत्कार करते म्हणलं, एक जादू आहे म्हणले हिच्यामध्ये. कशी? न केनापि श्रुतं दृष्ट्वं, न केनापि श्रुतं दृष्ट्वं वारिणा वारी शुष्यति. म्हणले का हो, कोणी पाहिलंय का किंवा कोणी अनुभवलंय का? म्हणजे कोणाच्या लक्षात आलंय का, ध्यानात आलंय का, कधी पाहण्यात आलंय का? पाण्याने पाणी वाळलं म्हणजे घागरभर पाण्यामध्ये एक चमचाभर पाणी टाकलं आणि ती घागर कोरडी पडली, असं झालंय कधी? शक्यच नाही. म्हणजे वारिणा वारी शुष्यती, पाण्याने पाणी सुकवलं आहे म्हणलंय. न केनापि श्रुतं दृष्ट्वं वारिणा वारी शुष्यती. अहो भागीरथी वारा भवसिंधुर्विशुष्यती. गंगा माता की. अहो भागीरथी वारा म्हणजे भागीरथीच्या पाण्याचं, या जलाचं असं वैशिष्ट्य आहे की त्या पाण्यात जर स्नान केलं तर भवसिंधुर विशुष्यती. जो भवसागर आहे, जो अत्यंत भीषण आहे असा भवसागर, की ज्या भवसागरामध्ये गोते खाणाऱ्या सर्वसामान्यांना त्याच्यातनं बाहेर पडणं दुस्तर होऊन जातं. जे शंकराचार्यांनी वर्णन केलं, दुष्पारे भवसागरे जनिमृतिम व्याध्यादि दुःखोत्कटे. घोरे पुत्र कलत्र मित्र बहुलग्राहा करे भीकरे. कर्मोत्तुंग तरंग भंग निकरई आकृष्यमाणो मुहुर. याता यात गती भ्रमेण शरणम किंचिन्न पश्याम्यहम. गंगा माता की. असा हा दुस्तर भवसागर. या भवाला कोणी सागर म्हणतं, कोणी नदी म्हणतं, कोणी व्याधी म्हणतं, रोग म्हणतं, भवनक्र म्हणतं, कोणी काही. भव म्हणजे जे जे काही दृश्य अदृश्य जगतामध्ये माझ्या व्यष्टी जीवनापासून ते समष्टी जीवनापर्यंत ज्या काही घटना घटित होत आहेत आणि त्या घटनांमध्ये मी स्वतःला सुखी अथवा दुःखी मानतो आणि माझं जीवन, माझं जन्म मरण त्याच्यावर मी अवलंबून ठेवतो, त्याला भव असं म्हणतात थोडक्यात.
भव म्हणजे भगवान शंकरांनाही भव म्हटलेलं आहे. आणि या जंजाळाला जर काही दिसतंय दृश्य जगत यालाही भव असं म्हटलंय. भव हा अस्तित्वदर्शक शब्द आहे. या दृश्य जगतातल्या घटित घटनांना आम्ही भव असं म्हणूया सामान्य शब्दांमध्ये. पण ही गंगा मैया अशी आहे की या गंगा मैयामध्ये स्नान केल्यानंतर हा भव सहज निस्तरला जातो. कसा? इदम हि गांगम त्यजिता मिहंगम. फार सुंदर शब्दात वर्णन केलं. इदम हि गांगम त्यजिता मिहंगम पुनर्न चांगम यदि वापि चांगम करे रथांगम शयने भुजंगम याने विहंगम चरणे शुगांगम. गंगा माता की. इदम हि गांगम त्यजिता मिहंगम. या गंगा मैयामध्ये देह विसर्जित जर केला पुनर्न चांगम परत जन्म मरण नाही. म्हणजे परत या भवजंजाळामध्ये येणे नाही. समजा जर यायचं झालं यदि वापि चांगम कसा मिळेल जन्म? करे रथांगम चक्र हातामध्ये येईल. झोपायला नागाची शय्या. याने विहंगम फिरायला विमान गरुडाचं. अर्थात भगवंताचीच मुक्ती, स्वरूप मुक्ती. स्वरूपता ज्याला म्हटलं जातं 4 मुक्तींमध्ये. म्हणजे तो साधक, तो भक्त भगवत स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. असं हे गंगा मैयाचं महत्व आहे, लक्षात घ्या. मग आता जी काही आमची पातकं पापं जी आहेत ती धुवायला अनेक जण जातात. हो, गंगेवरती काशीला जातात. ते पंडे बुचकळतात देह मोठ्या मोठ्या शेट्यांचे. अगदी खांद्यावरती पाय ठेवून खाली दाबतात, साखळीला धरायला लावतात. सुटलाच तर गेला. हाही सगळी पापांचं ओझं डोक्यावरती असतो. 3 बुड्या मारतो, बाहेर येतो. चला, सगळी पापं धुतली गेली, आता शुद्ध झालो. म्हणजे आता नवीन पाप करायला मोकळा. इतकं सोपं आहे का? आता काही जण ती बुटकुली आणतात घरी, गडू. मी अनेकांच्या घरामध्ये गडूंचे मनोरे पाहिलेले. तो त्याच्यावरती स्टिकर लावलेले आहेत. एखादा कोणी आटपला की तो त्या गडूवरती हातोडी मारायची, त्याची बचळी उचकाटायची आणि त्याच्या तोंडात तो गडू ओतायचा. आता प्राण गेल्यानंतर एक थेंब तरी आतमध्ये जाणं शक्य आहे का हो? कुठल्याही डॉक्टरनी सांगावं, शक्य नाही आहे. पण आपलं ते समजूत म्हणून तो गडू पालथा करायचा आणि ते पाणी बाहेर येऊ नये म्हणून तुळशीचा पाला कोंबायचा तोंडात. म्हणजे त्यांना असं वरती गेल्यानंतर तोंडात गंगा आणि तुळस, वेलकम. इतकं सोपं नाही हो हे, इतकं सोपं नाही आहे. म्हणून संत म्हणाले, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. ती गंगा जशी वाहतीये, समर्थ म्हणाले, राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. तिसी प्रेमपूर आला शंकर हृदयी सामावला. रामदासाची माऊली आळशावरी गंगा आली. आयुष्यभर पाप करायची आणि ती धुवायला गंगेकाठी जायचं. अहो, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, मान्य आहे. तिथे गेल्यानंतर किंबहुना ती गंगा मैया हेही सांगते, आत्ता मी धुईन पाप, पण तू इतका स्वच्छ झाला पाहिजेस की परत पापाचं नाव नाही काढता कामा.
आणि समजा जर एवढं जरी केलं तर मागची सगळी पाप परत तुझ्या डोक्यावर ठेवीन, हे लक्षात ठेवलं पाहिजे हो. म्हणून वज्रलेपो भविष्यती असं म्हटलेलं आहे. ते मन शुद्धच झालं पाहिजे. ज्या भगीरथ महाराजांनी ज्या प्रयत्नांचे पहाड फोडून ही भगवान विष्णूंच्या चरणीची गंगा या पृथ्वी तलावरती आणली, काय साधना केली असेल हो त्यांनी, आपण आख्यानामध्ये बघणार आहोत ते. पण अशी ही शुद्धता आपल्या चित्ताची असायला पाहिजे. ज्ञानेश्वर बाहुली म्हणतात, त्याशिवाय बाकी कितीही जरी परमार्थ केला आणि अंतःकरण जर शुद्ध नसेल, लक्षात घ्या, वैदिक वाङ्मयापासून ते संत वाङ्मयापर्यंत सर्वांनी एकाच गोष्टीचा उद्घोष केलाय की चित्तशुद्धी. ती चित्तशुद्धी फार महत्वाची आहे आणि ती योग्य वेळी झाली तरच हो. आगा झडझडोनी वाहिला निग, हे महत्वाचं आहे. लवकर उठ. जा 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 झटकार, जा 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 झटकार. जा 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 झटकार, जाऊनी गुरुपदी हटकार, जाऊनी गुरुपदी हटकार. जा 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 झटकार, जा 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 झटकार. जाऊनी गुरुपदी घटकार. राम रसायन घ्या तुम्ही घुटका, राम रसायन घ्या तुम्ही घुटका. राम रसायन घ्या तुम्ही घुटका, तेव्हाच होईल सुटका रे. जा 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 झटका रे. औट हाताचा मळा रे, औट हाताचा मळा रे. राबती 12-16 रे, राबती 12-16 रे. विधात्याने माग लाविला, विधात्याने बाग लाविला. अमृताक्षी वेला रे. जा 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 झटका रे. जा 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 झटका रे. जा 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 झटका रे. आळस झटकून उठलं पाहिजे. झटका म्हणजे काय झटका, तर आळस झटका. आणि तातडीने उठ. म्हणून समर्थ जे म्हणाले, आळशावरी गंगा आली. अरे त्यांनी केलंय, आमच्यासाठी करून ठेवलंय. आता तरी उठ आणि काय कर, काहीतरी साधना आणि उपासना कर. मोटके निमिषभरी दे तू जाय. काय करायला पाहिजे, चित्त शुद्ध असणं महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात यासाठी, एरवी तरी पांडुसुता अंतर शुद्ध नसता, बाहेरी तो कर्म सर्वथा विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला. कडू दुधिया माखिला, गुळे जैसा. काय उदाहरण दिलेत माऊलींनी. एरवी तरी पांडुसुता अंतरशुद्ध नसता, बाहेरी तो कर्म सर्वथा विटंबुगा. अंतरशुद्ध असता म्हणजे हे जे अंतःकरण चतुष्टय जे आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार,
ज्याला अंतरेंद्रिय म्हटलेलं आहे, ती जर शुद्ध नसेल, बाहेर कितीही जरी बाहेरच्या बहिरेंद्रियांना कितीही नाहू माकू घातलंस, काय वाटेल ते केलंस, विटंबुगा. अंतःकरण जर शुद्ध नसेल, त्यातलं हे मन हे सगळं इंद्रियांचा राजा आहे. म्हणून तैसे ज्याचे मन असं म्हटलेलं आहे ना. काय हो हे मन? कशाला म्हणूया मन? कशाला म्हणूया? तो एक शायर म्हणतो, कितना मुश्किल है दिल से दिल पर लिखना दिल की कहानी. कितना मुश्किल है दिल से दिल पर लिखना दिल की कहानी. जितना पानी से पानी पर लिखना क्या है पानी. काय म्हणावं या मनाला? कारण त्याची व्याख्याच करता येत नाही हो. अनेकांनी व्याख्या केल्या, अनेकांनी केल्या व्याख्या या मनाबद्दल. पण त्या कुठेतरी त्रोटक राहिल्यात, काहीतरी त्रुटी राहिल्यात मनाच्या. भगवान पतंजल महामुनींनी या मनाला काबूत आणण्यासाठी स्वतंत्र योगशास्त्राची स्थापना केली. त्या योगशास्त्रामध्ये उपशास्त्र म्हणजे मानसशास्त्रही निर्माण झालं. पण खरं सांगू का, योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी जी व्याख्या केली या मनाबद्दल, ती सर्वात ऑथेंटिक व्याख्या आहे. प्रभू रामचंद्रांना या मनाच्या बद्दल सांगत असताना, कारण राम अस्वस्थ झाले हो 11व्या 12व्या वर्षी रामचंद्र अस्वस्थ झाले असा रामायणामध्ये उल्लेख आहे. म्हणजे विश्वामित्रांबरोबर जाण्यापूर्वी त्यावेळेला वसिष्ठांनी रामांना बोध केलेला आहे. त्याला योग वासिष्ठ म्हणतात. त्या योग वासिष्ठामध्ये रामांना वसिष्ठ महामुनी मनाबद्दल सांगतात. रामांनी विचारलंय की गुरुदेव, हे मन म्हणजे काय? कशाला म्हणूया मन म्हणजे? रामांना मनाची व्याख्या वसिष्ठांनी सांगितलेली. म्हणले, रामा, असम्यक दर्शनम यस्यात् अनात्मम आत्मभावनः यद वस्तुनि वस्तुत्वम तन्मना विद्धि राघव. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की. अत्यंत चंचल असलेलं हे मन, अत्यंत खट्याळ असलेलं हे मन, या मनाला ताब्यात आणायचंय, त्याला शुद्ध करायचंय, स्वच्छ करायचंय. कसं आहे, शुद्ध स्वच्छतेसाठी जे काही उपाय आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये वारा, हवा, वायू, पाणी आणि अग्नी, त्या 3 गोष्टी आहेत. जे अगदी हलकं असेल त्याला आपण असं करून ती धूळ उडवू शकतो. अगदीच जर घट्ट असेल तर पाण्यामध्ये बुचकळतो. त्याच्यामध्ये काय पावडर, सोडा, अन्य काही गोष्टी, ढूंढते रहे जाओगेचे काय जाहिरातीच्या डब्या, पावड्या, पुड्या टाकतो त्याच्यामध्ये, स्वच्छ करतो. तिसरी गोष्ट आहे अग्नी. अग्नी अगदी टोकाची गोष्ट म्हणजे अग्नी. शेवटी त्याच्यात टाकलं की सगळं शुद्ध होऊन जातं. मग या मनाला ज्या वेळेला शुद्ध स्वच्छ करायचंय, त्यावेळेला काहींना थोडकंही पुरतं, काहींना जरा आणखीन घुसळावं लागतं, लॉन्ड्रीत टाकावं लागतं, काहींना जाळूनच टाकावं लागतं. तिसऱ्या कॅटेगरीतलं मन आहे बरं. याला वैराग्याचा अग्नी लावावा लागतो. याला वैराग्याचा अग्नी लावावा लागतो, त्याशिवाय नाही उपयोग आहे. वैराग्याचा अग्नी लावल्याशिवाय उपयोग नाही. असम्यक दर्शनम यस्यात. हे मन कसं आहे थोडक्यात बोलूया आणि पुढे जाऊया.
हे मन कसं आहे, जसं आहे तसं न दाखवता भलतंच दाखवणं. जी वस्तू जशी आहे तशी दाखवत नाही हे मन. नको त्या वस्तूविषयी आत्मीयता निर्माण करतं. लक्षात येतंय की या वस्तूशी आपण जोडलं गेलो तर आपलं कल्याण नाहीये हे कळतं, पण वळत नाही, कारण मन तिथे चिकटून बसतं. याद वस्तूनी वस्तुत्वम, जी नाशिवंत वस्तू आहे त्या नाशिवंत वस्तूला कवटाळतं, आणि ती वस्तू जर नाश पावली तर इतकं दुःखी होतं की काही काही जण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतात ह्याच्यामुळे. असं हे मन आहे. या मनाला शुद्ध करायचं आहे. या चंचल हट्टी खट्याळ कागा मना होसे. तुमच्या स्वरूपानंद महाराज म्हणतात, पावस्य स्वामी स्वरूपानंद, दुःखी कष्टी खिन्न काय तुझ न्यून सांग मज. कागा मना होसे दुःखी कष्टी खिन्न काय तुझ न्यून सांग मज. दुःखाचे कारण पाहे विचारून, दुःखाचे कारण पाहे विचारून, दुःखाचे कारण पाहे विचारून, बुद्धीसी शरण जावोनिया. कागा मना होसे दुःखी कष्टी खिन्न, कागा मना होसे दुःखी कष्टी खिन्न. दुःखाचे कारण पाहे विचारून, बुद्धीसी शरण जावोनिया. विषयांचा संग देई सुख दुःख, अनित्याचे देख होते जाते होते जाते. स्वामी म्हणे व्हावे नित्य समाधान, स्वामी म्हणे व्हावे, स्वामी म्हणे व्हावे नित्य समाधान. स्वामी म्हणे व्हावे नित्य समाधान, तरी करी ध्यान स्वरूपाचे स्वरूपाचे स्वरूपाचे. कागा मना होसे दुःखी कष्टी खिन्न, कागा मना होसे दुःखी कष्टी खिन्न. काय तुझ न्यून सांग मज. कागा मना हो कागा. कागा मना होसी दुःखी कष्टी खिन्न, काय तुझं न्यून सांगे मज. हे न्यून काय, तर ही अपूर्णता आहे. म्हणून जोपर्यंत याला अपूर्ण आहोत असं वाटतं तोपर्यंत दुःख आहे. आणि ही अपूर्णता का, तर अज्ञानामुळे. ही अपूर्णता अज्ञानामुळे. हे अज्ञान ज्या वेळेला दूर होतं त्यावेळेला परिपूर्णत्व प्राप्त होतं. म्हणून माऊली जे पहिल्यांदा म्हणाली, का सकल जलसंपत्ती घेवोनी समुद्राते गिवसिती. या गंगेलाही अपूर्ण आहोत असं वाटतंय, म्हणून ती समुद्राकडे धाव घेतीये.
म्हणून या मनाला दुःख का होत आहे? कारण त्याला अपूर्णता याची जाणीव होतीये, म्हणून दुःख आहे. म्हणून ते शोधतंय, काय शोधतं हेही त्याला अखेरपर्यंत कळत नाही बरं या मनाला, की आपण काय नक्की शोधतंय. सुख कशामध्ये, सुख तेही याला माहिती नाही आहे. पाहिजे एवढं माहिती आहे पण कशात. मग या अज्ञानामुळे दृश्य वस्तूंमध्ये हे मन सुख शोधत बसतं. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. ज्ञानोबा माऊली म्हणाले, जे सारसाही बिघडता होय ओहाहुनी वत्स काढिता, ना तरी भणंग दवडिता भाणयावरुनी. एरवी विषयी सुख आहे, परी हे बोलणेची सारिखे नोहे, का विद्युत स्फुरणे पाहे जगा माझी. सांगपा वात वर्षात बधरे, की अभ्रच्छायेची आसरे, तै त्रिबाळिके धवळारी करावी का. धडाडीत लोहरसी उडी घालवेल कैसी, न करवे उशी अजगराची. अर्जुना तेणे पाडे, जयासी विषय वार्ता नावडे, नेदी इंद्रियांचे नि तोंडे काहीच जीवो. ऐसे हे विषय वैराग्य. वैराग्यावरती भाष्य करताना ज्ञानोबा माऊलींच्या नवनवन मेषशालिनी प्रतिभेला असा बहर येतो हो, असा बहर येतो. म्हणून या वैराग्याशिवाय सुख नाही. आणि हे वैराग्य जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत या वैराग्याचा स्पर्श आमच्या अंतःकरणाला होत नाही, तोपर्यंत ही अपूर्णता, हे अज्ञान जाळत राहणार. मग यासाठी साधना करणं गरजेचं आहे, शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि ती शुद्धता, ती शुद्धमती भगवती जान्हवी गंगेच्या जलामध्ये स्थित आहे, कारण ती भगवत चरणीची आहे. म्हणून पूर्वपदामध्ये आमचे तुकोबराय आपल्याला सांगतात, अल्प वेळात चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. अजून पुढचा अभंग वास्तविक पाहता बाकी आहे, पण आपल्याकडे वेळ अल्प असल्यामुळे आपण फक्त त्याला स्पर्श केला आणि पुढे गेलेलो आहोत. आता आख्यानाकडे वळूया. पूर्वपदामध्ये जैसी गंगा मागे तैसे जाचे मन, जैसी गंगा मागे तैसे जाचे मन. जैसी गंगा मागे तैसे जाचे मन, भगवंत जाण त्याचे जवळ. भगवंत जाण त्याचे जवळ. भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण त्याचे जवळी. भगवंत जाण, भगवंत जाण त्याचे जवळ. जैसी गंगा मागे तैसे जाचे मन, जैसी गंगा मागे तैसे जाचे मन, जैसी गंगा मागे तैसे जाचे मन, जाचे मन, जाचे मन, जाचे. धन्यवाद बुवा. श्रोते हो, कीर्तनातील विद्वत्ता काय असावी आणि ती विद्वत्ता योग्य भाषेमध्ये, आत्ताच्या भाषेमध्ये लोकांसमोर कशी प्रसारित करावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताच आपण ऐकलेला बुवांचा पूर्वरंग. मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना हा पूर्वरंग नक्कीच काहीतरी वेगळा विचार देऊन जाईल. भक्ती जागर कीर्तन महोत्सवात उद्या हरिभक्तीपरायण कीर्तन चंद्रिका मानसी बडवे यांचं कीर्तन आपण ऐकणार आहोत. तर भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता पुणे दर्पण या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती. धन्यवाद. मी वासुदेवबुवा बुरसे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तनातील उत्तर रंगाची सुरुवात करावी. धन्यवाद. भगवान गणेशांच्या या परमपावन दरबारामध्ये आपण कीर्तन सेवा करतो आहोत. त्यांचं एक भजन करूया आणि आख्यानाकडे वळूया. श्री गजानन जय गजानन, जय जय गजानन मोरया. श्री गजानन जय गजानन, जय जय गजानन मोरया.
गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया. श्री 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 गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. भगवती गंगा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते ऐका सावध चित्ते कथा सांगतो जशी घवी. किती वेळा जरी ऐकली तरी वाटते नित्य नवी. श्रोते ऐका सावध चित्ते कथा सांगतो जशी हवी. किती वेळा जरी ऐकली तरी वाटते नित्य नवी. प्रारब्धावर विजय मिळवुनी सेवा करुनी कणखरती. राजा भगीरथ धन्य धन्य हो गंगा आणली भूवरती. राजा भगीरथ धन्य धन्य हो गंगा आणली भूवरती. राजा भगीरथ धन्य धन्य हो गंगा आणली भूवरती. प्रभू रामचंद्र ज्या वंशामध्ये जन्माला आले ती वंशावळ फार थोर आहे हो. राम अवतार ज्या वंशामध्ये झाला तो मूळ भगवान सूर्यनारायणांचा वंश. पण एक एक राजे पाहिल्यानंतर त्या राजांची कारकीर्द इतकी विलक्षण इतकी दैदिप्यमान आहे की जन त्या वंशावरती मुद्रा उमटवली आपली. त्या मुद्रेमुळे पुढे त्याचं नाव त्या वंशाला पडलं इक्ष्वाकू. पुढे त्याच वंशामध्ये रघुराजे झाले म्हणून त्याला रघुवंशही म्हणलं. आणि एकेका राजाचं चरित्र एवढं दिव्य आहे की एक एक ग्रंथ व्हावा. आणि या सगळ्यांवरती कळस म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जीवनचरित्र आहे म्हणून ते रामायण. महान दैदिप्यमान राजे झाले. त्या दैदिप्यमान या अशा या राजवंशात एक विलक्षण घटना अशी घडली की त्या घटनेचा परिणाम तुम्हा आम्हाला अजूनही दिसतोय. जो गंगोत्री पासून सागरापर्यंत मिळतोय. ही अघनाशिनी पापनाशिनी भगवती गंगा ज्यांच्या प्रयत्नांमुळे आले ते राजे भगीरथ. या भगवती जान्हवी गंगेला या मृत्यूलोकावरती आणण्यासाठी 1 2 नव्हे 3 पिढ्या खपल्या. तो राजे अंशुमान, राजे दिलीप आणि राजा दशरथ. सगर राजे जे होऊन गेले या इक्ष्वाकूच्या वंशामध्ये, या सगर राजांना 2 बायका, एक केशिनी आणि दुसरी शैब्या. सगरांना पुत्र संतती नव्हती म्हणून साधना केली, उपासना केली आणि भगवान परमात्म्याच्या कृपेमुळे या सगरांना या केशिनीच्या पोटी अर्थात
असं सांगण्यात आलं की लक्षात ठेव म्हणले राजा, तुझ्या थोरल्या पत्नीला मुलं होतील, ती मुलं अत्यंत क्रूरकर्मी होतील बरं, आणि ऋषीच्या शापामुळे मृत पावतील. आणि ही मुलं 1-2 नव्हे, 60,000 पुत्र झाले. केशिनीला आणि शैब्याला एकच पुत्र झाला, तो म्हणजे अंशुमान. राजा सगरांनी अश्वमेध यज्ञ केला आणि या अश्वमेध यज्ञाचा अश्व जो सोडला, बरं हे सगर पुत्र जे होते 60,000, हे इतके उन्मत्त झालेले होते हो, अखिल मानव जातीला दे माय धरणी ठाय करून टाकलेलं होतं. बरं हे भयंकर पराक्रमी होते, कारण वंशच तसा होता ना, अजेय होते, हे भयंकर योद्धे होते, कोणाला आटपणारे नव्हते. मग आता करावं काय? मग या देवांनी कपट नाट्य करून हा जो अश्वमेध यज्ञाचा जो घोडा होता, ज्याच्या संरक्षणासाठी सगर राजांनी हे 60,000 पुत्र सोडलेले होते, ज्याच्या ज्याच्या राज्यामध्ये जातील ते सगळे हातापाया पडतच जाऊ, यांच्या नादी कोण लागणार हो, या 60,000 जणांच्या नादी. मग एक दिवस या देवांनी हा घोडा पळवला आणि कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवला. बरं घोडा काही सापडे ना. सगर पुत्र परत आले. राजा सगर संतापला, म्हणले नालायकांनो, तुम्हाला कशाला पाठवलं होतं म्हणले मी, 60,000 जण आहात आणि एक घोडा सांभाळता आला नाही, तोंड दाखवू नका म्हणले, मला परत घोडा आणल्याशिवाय जा. हाकलून दिलं या 60,000 जणांना. हे परत शोधासाठी निघाले. येता 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 एके ठिकाणी भूमी जरा फाटलेली दिसली, असं वर्णन केलंय बरं, जसं वर्णन केलंय तसं मी सांगतोय. त्या छिद्रामधून हे खाली उतरले आणि तो जे छिद्र होतं, आता 60,000 जणांना खाली उतरायचं हो, जे मोठं केलं 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 त्याच पुढे सागर झाला त्याचा. सगर पुत्रांनी खोदलं म्हणून. आणि येता येता त्यांना घोडा दिसला एका आश्रमामध्ये. घोडा सापडल्याचा यांना एवढा आनंद झाला आणि तो आश्रमाच्या बाहेर सापडला. आता तो आश्रम साधा सुद्धा कोणाचा नव्हता, कपिल मुनींचा आश्रम होता. आता यांनी हात जोडून विनंती करून घोडा घेऊन जावा की नाही, पण वृत्ती ती शांत बसवत नाही. त्यांनी कपिल मुनींची टिंगल चेष्टा केली. कपिल मुनी ध्यानस्थ होते. जशी निंदा केली, कपिल मुनींनी नुसतं पाहिलं त्यांच्याकडे आणि डावी भुवई किंचित वक्र केली, किंचित. त्या नेत्रामधून इतक्या भीषण ज्वाला बाहेर पडल्या थंड दिशी. 60,000 जणांचा एका सेकंदात कोळसा झाला हो. काय असेल ब्राह्मणाची दृष्टी, काय असायला हवी. जास्ती बोलत नाही, ही वेळ नव्हे. 60,000 जणांचा कोळसा. राजे सगर वाट पाहतायत, घोडाही तिकडं, मुलंही तिकडच. इकडं यज्ञ खोळामलेला, यज्ञ खोळामलेला. अंशुमानाला सांगितलं, जा रे बाबा, तुझे बंधू. अंशुमान इतके साधे हो, चौकशी करत 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 निघाले. तपास करत करत आले ते कपिल मुनींच्या आश्रमात आले आणि कपिल मुनींना साष्टांग नमस्कार घातला, हात जोडले. सांगितलं, ब्राह्मण, आपली जर परवानगी असेल तर हा अश्व मी नेतो.
माझ्या पित्याचा यज्ञ खोळंबला आहे. आणि ते सगळे 60,000 ढिगारे पाहिले हो राखेचे. त्यांच्या लक्षात आलं, एका नुसत्या वंदनाने ब्राह्मण प्रसन्न होतो हो, एका वंदनाने. कपिल मुनी इतके प्रसन्न झाले, म्हणले बाळा अश्वत घेऊनच जा, तुला आणखीन काय पाहिजे माग. तुझ्या नम्रतेने मी प्रसन्न झालोय, तुला आणखीन काय हवं ते माग. म्हणले ब्रह्मन, हे माझे जे बंधू आहेत हे प्रेतरूप झालेत, यांना सद्गती मिळावी असा उपाय सांगा. सांगितलं, अरे हे एवढे पापी आहेत, महान पापी आहेत. म्हणले यांना जर सद्गती द्यायची असेल तर भगवान महाविष्णूंच्या चरणीशी जी गंगा मैया आहे, जी गंगा आहे स्वर्धुनी जिला म्हणतात, ती स्वर्धुनी या पृथ्वी तलावरती आण आणि त्या गंगेच्या जलानी जर यांना तिलांजली दिलीस तरच यांना सद्गती मिळेल. तोपर्यंत हे प्रेतवतच राहतील. अंशुमानाने तो अश्व घेतला, सगराकडे आणला, यज्ञ पूर्ण झाला. आणि ज्या वेळेला या बापाला कळलं हो असे 60,000 जण गेले, आता जोपर्यंत त्यांना सद्गती प्राप्त होत नाही तोपर्यंत वंशशुद्धी नाही. आपल्याकडे ज्या वेळेला सांगतात की नाही ज्योतिषी, काय पितृदोष, नारायण नागबली, त्रिपिंडी करा, त्र्यंबकेश्वरला जा, अमुक करा तमुक करा, त्याच्या मागचं हेच शास्त्र आहे. पितृदोष जोपर्यंत गती मिळत नाही तोपर्यंत अवघड आहे. म्हणून पितरांची तृप्ती करणं, त्यांना मार्ग दाखवणं. अहो वर्षातनं एक भाताचा पिंडन, एक चमचाभर पाणी पाहिजे असतं हो त्यांना, बाकी काय हवं असतं. आणि मग सगरांनी सांगितलं, बाळा आता हे कार्य तुलाच करावं लागणार आहे. गंगा खाली आणणं. अंशुमन निघाले, हिमालयावरती आले, घोर तपश्चर्या केली हो. आयुष्य संपलं पण गंगा नाही आली. या अंशुमानांचा पुत्र राजा दिलीप, त्यांनीही तपश्चर्या केली. गंगेला या पृथ्वी तलावरती आणण्यासाठी घोर तपाचरण केलं. त्याचंही आयुष्य संपलं. आणि राजा दिलीपांचा पुत्र जो भगीरथ आहे तोही त्याच मार्गाने निघाला. अस्वस्थ झालेला राजा भगीरथ. आणि त्यांनी मात्र पणच केला की आजपर्यंत जी साधना माझ्या आजोबांनी केली आहे, माझ्या वडिलांनी केली आहे, तीच इथून पुढे मी करीन. घेऊन तापस विषा त्यागुनिया राज्य संपदा सारी, घेऊनी तापस विष त्यागुनिया राज्य संपदा सारी, बळकट निश्चय करुनी, बळकट निश्चय करुनी, यत्नाचा मार्ग योग्य स्वीकारे. राम राम नाम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. घेऊन तापस विष निघाला.
राजे भगीरथांनी आपल्या वृद्ध माता पित्यांना वंदन केलं. सांगितलं, तात माते, या गंगामय्याला, या स्वर्धुनीला मी मृत्यू लोकावर आणल्याशिवाय परत येणार नाही. काय निश्चय आहे. आणि राजे भगीरथ निघाले, घोर तपश्चर्या सुरू केली. घोर तपश्चर्या, आजपर्यंत अशी तपश्चर्या झाली नव्हती. फलपर्ण जलाशनानि प्रविहाय क्रमशः तपस्यतोऽस्य. इतकं घोर तपाचरण सुरू केलं. पहिल्यांदा फक्त फलभक्षण करायची, कालांतराने फळ खाणं सुद्धा सोडलं. तप म्हणतात हो, तप म्हणजे तापवणे. आपण व्रत वैकल्य असा शब्द आहे की नाही, व्रत व्रत याचा अर्थ मनाला काबूत ठेवणे, चित्त काबूत आणणे. म्हणून ज्याचं चित्त काबूत नाही त्याला व्रात्य असं म्हणतात बघा. जो चंचल आहे ना त्याला व्रात्य असं म्हणतात. व्रत आणि वैकल्य याचा अर्थ विकलता, म्हणजे इंद्रिय जी माजलेली आहेत त्या इंद्रियांना विकल करणे, क्षीण करणे, त्या इंद्रियांची रसद तोडणे. आता कसलं काय हो, आता उपास असला की 8-8, 10-10 दिवस आधीपासून तयारी. हो आमच्या यांना सगळं लागतं बरं उपासाला, सगळं चारी ठाव लागतं सगळं, अगदी उपासाची भाजणी, अमकं तमकं, याव त्याव. त्या दिवशी सकाळपासून हा इतकं काही जोडतो उपासाचं. बरं ते सगळं ॲसिडिटी करणार आहे हो, पित्तकारक आहे. इतकं उपासाचं खा 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 खातो की दुसऱ्या दिवशी करपट ढेकर यायला लागतात. बरोबर. हा डॉक्टरकडे जातो, डॉक्टर साहेब म्हणतात पोटाची फार कचरा कुंडी झाली आहे, काय औषधं देतो 3 दिवस, लंघन करा फक्त लिंबू पाणी. अहो मग हे त्याच दिवशी केलं असतं तर काय बिघडलं असतं. त्या उपवासाचा उपहास होतो. उपवासाचे जे काही फलाहार सांगितलंय, फलाहार त्याचा फराळ झाला. फलाहार अशी सौम्य, केवळ थोडासा पोटाला आधार म्हणून तेवढी फळं खावीत. असं कुठलंही पदार्थ खाऊ नयेत की ज्यांनी काही विकार निर्माण होतील. आणि साधारणपणे जी उपासाला जी चालणारी धान्य आहेत ती बरड जमिनीत उगवणारी धान्य आहेत, त्याच्यामध्ये फार काही नसतं, त्याने विकृती निर्माण होत नाही म्हणून ती धान्य उकडून शिजवून खावीत, फारसे त्याच्यात माल मसाले टाकू नयेत असं सांगितलेलं आहे. असो, पहिल्यांदा फक्त फळं खाल्ली भगीरथाने. त्याच्या असं लक्षात आलं की अरे ही मानवतायत मला, ही फळं मानवतायत, ही फळं मानवतायत. मग ती फळं खाणंही बंद केलं. फलपर्ण, फक्त पानं खायला लागला. हो पानं. कालांतराने पानं सुद्धा बंद केली. हिरवी पानं, खाली पडलेली वाळलेली पानं खावीत. त्याला असं लक्षात आलं अरे ते सुद्धा मानवत आहे. अर्थात ते मानवत नव्हतं हो, वाढत होतं आत्मबल. आत्मबल वाढत होतं. इतकी घोर तपश्चर्या चाललेली याची. भगीरथ करी घोर तपा चित्त लावुनी. भगीरथ करी घोर तपा चित्त लावुनी. भगीरथ करी घोर तपा चित्त लावुनी. भगीरथ करी इंद्रियासे दंड देत, इंद्रियासी दंड देत, इंद्रियासी दंड देत सुखा त्यागुनी. भगीरथ करी घोर तपा.
हरी म्हणे तुष्ट आज, श्री हरी म्हणे तुष्ट आज, इच्छित वर काय काज, इच्छित वर काय काज. इच्छित वर काय काज, इच्छित वर काय काज. द्यावी मजसी, द्यावी मजसी जग जननी, द्यावी मजसी जग जन, द्यावी मजसी जग जननी, द्यावी मजसी जग जननी, द्यावी मजसी जग जननी. बोल मानुनी करी घोर तपा, भगीरथ करी घोर तपा, चित्त लावुनी भगीरथ करी घोर तपा, चित्त लावुनी. घोर तपाचरण चाललेलं हो भगीरथांचं, आणि भगवान प्रसन्न झाले. श्री हरी म्हणे तुष्ट आज, इच्छित वर काय काज. बोल काय पाहिजे तुला, काय पाहिजे बोल. हात जोडले आणि स्तवन केलं भगीरथांनी भगवंताचा. सांगितलं देवा असे असे माझे पितर प्रेतवत होऊन पडलेले आहेत, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून शाप संभ्रमित झालेल्या माझ्या पितरांना स्वर्धुनी म्हणजे आपल्या चरणाची जी गंगा आहे ती पृथ्वीवरती आणावी. त्या गंगा जलाने ती तर्पण केल्याशिवाय त्यांना सद्गती नाहीये देवा, तर आपल्या चरणीची गंगा खाली पाठवा. भगवान म्हणले पाठवतो मी, आता तू तपश्चर्याच केलेली आहेस, पाठवतो. पण म्हटले देवा आता पण काय, पण काय. अरे म्हटले पण असा आहे, ज्या वेळेला ती या स्वर्गातून खाली कोसळेल त्या वेळेला तिचा तो जलप्रपात, तिचा तो आघात इतका भीषण असेल, तो या पृथ्वीला, या धरेला, या अवनीला सोसणार नाही, ती पाताळातच घेऊन जाईल म्हणले. त्यासाठी कोणीतरी असं खाली उभा कर की जो तिला सौम्य करेल, तिचा आवेग शांत करेल, असा कोणतरी खाली पाहिजे. म्हटले देवा असा कोण आहे, तुम्हीच सांगा मला. एकच, कैलासनाथ शिवचंद्र मौळी, फणींद्रमाथा मृगुटी झळाळी, कारुण्य सिंधो भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पतये. एकच कैलासेश्वर भगवान शंकर. भगीरथ परत तपश्चर्याला लागले. हो काय असेल हो, म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा काय असेल ती भगीरथ. म्हणून आपण एरवी सुद्धा एखादं आपल्याला अवघड अशक्य असलेलं एखादं कार्य करताना जरा काही एफर्ट्स घेतले शुद्ध मराठीत की लगेच त्याचं वर्णन करतो. अरे भगीरथ प्रयत्न करून. अरे हो जरा जागेवर खेळ. भगीरथांचे प्रयत्न बघ काय आहेत. परत भगीरथांनी तपश्चर्येला सुरुवात केली. अर्थात भूमी तयार होती, फार काही त्यासाठी कष्ट. आणि भगवान शंकर हे आशुतोष आहेत, थोडक्यात प्रसन्न होणार आहेत. भगवान शंकर प्रसन्न झाले, प्रसन्न झाले. बोल म्हणले भगीरथा, माग काय हवंय माग. काय अहो रामायण भागवत एकदा मुळापासून ऐकावं, मुळापासून अभ्यासावा.
काय नाहीये त्याच्यामध्ये, काय संवाद आहे. राजा भगीरथ आणि भगवान शंकरांचं आमचे गुरुजी इतकं सुंदर वर्णन करून सांगतात. भगवान शंकरांना कामाला लावायचंय बरं, सोपं नाही आहे. तपश्चर्याची पुण्याई पाठीशी आहे, पण तरीही तपस्या अशीच असावी की जी तुम्हाला जागेवर ठेवते, फार ओढून देत नाही. त्यालाच तपस्या म्हणतात. भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर राजा भगीरथ आणि भगवान शंकरांचा संवाद कसा आहे हो. भगवान शंकर म्हणले, बोल भगीरथ, हा का बोलवलंस मला, काय पाहिजे तुला सांग. कसं सांगावं भगीरथांनी हो. म्हणले, प्रभो एक आनंदाची बातमी आपल्याला सांगायची, आनंदाची वार्ता, एक आनंदाची बातमी आहे. काय सांग. भगवान महाविष्णूंच्या चरणीची गंगा पृथ्वी तलावरती येते. एखाद्या लहान मुलाने सांगावं असं भगीरथांनी सांगितलं. भगवान शंकर त्याच्याकडे पाहतायत. अरे वा वा, म्हणले राजा खरंच फार आनंदाची वार्ता आहे, फारच आनंदाची वार्ता आहे. मी काय करू तुझ्यासाठी. म्हणले, देवा फार काही करायचं नाही, तिचं स्वागत आपण करा. कामाला तर लावलंय, पण कसं सांगितलंय बघा हो. मोठ्या लोकांना काम कसं सांगावं. तिचं स्वागत आपण करा. भगवान शंकर हसले, मस्तकावर हात ठेवला राजा भगीरथाचा. आणि आपण चित्र कदाचित पाहिलं असेल, त्या हिम शिखरांवरती भगवान शंकर उभे राहिलेले आहेत आणि भगवती गंगेला आवाहत करतायत, ये खाली ये. आता ही वर्णन केलंय भगवान महाविष्णूंच्या उजव्या पायाची करंगळी आणि त्या करंगळीच्या शेजारचं बोट याच्या बेचक्यात ती गंगा होती. सुटे ना हो तिथनं, ती येईना खाली. अहो चरण सोडून कोण जाईल हो. भगवंताचे चरण सोडून कोण जाईल. पण आपल्या भक्तासाठी भगवान विष्णूंनी तिला आज्ञा केली, चल बाहेर पाडा. ती सोडे ना पाय. पाय आपटला भगवान महाविष्णूंनी. जसा तो पदाघात केला, ती चिडली, संतापली, ती चवताळून वरनं खाली आली हो. काय असेल तो जलप्रपात भगवती गंगेचा, तो भीषण तो जलप्रपात इतका वेगाने खाली कोसळला. फक्त भगवान शंकर होते म्हणून वाचली ही पृथ्वी. बाकी लक्षात ठेवा, बाकी सगळे देव आणि भगवान शंकर महादेव. दोन वेळेला या ब्रह्मांडाला, या विश्वाला, या सृष्टीला भगवान शंकरांनी वाचवलंय. एकदा समुद्रातनं हलाहल निघाल्यानंतर ते हलाहल प्राशन केलं, कंठामध्ये ठेवलं, नीलकंठ झाले आणि आता गंगाधर झाले. ही दोन्ही नावं जी आहेत ती भगवान शंकरांचं कर्तृत्व दर्शवणारी आहेत बरं. आणि ही जी दोन कार्यकर्तृत्व आहेत ही विलक्षण आहेत. ही दुसरं कोणीच करू शकलं नसतं. काय ताकद असेल हो भगवान शंकरांची. जसा तो जलप्रपात खाली कोसळला, भगवान शंकरांनी आपलं जटाजूट मस्तक पुढं केलं. ये बाई माझ्या डोक्यावर बैस. काय दयाळूपणा आहे हो, काय दयाळूपणा आहे भगवान शंकरांचा. जटेत धारण केली. बरं आता ही जटेत लुप्त झाली हो. ती जटेत लुप्त झाली, ती निघे ना, बाहेर येई ना. भगवान शंकरांनी आपल्या जटा विस्कटल्या. थय 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 थय. जटा कटाह संभ्रम भ्रमण निलिंप निर्झरी. जटा कटाह संभ्रम भ्रमण निलिंप निर्झरी. विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्ध. विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्ध. धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावक. धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावक. किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणम मम हो. बस आपल्याला वेळ नाही जास्ती म्हणायचा. बरं काही जण अशी शंका उपस्थित करतील की हे रावणाने केलेलं आहे आणि ते आत्ता तुम्ही का म्हणताय भगीरथाच्या चरित्रात. शब्द चांगलेत, गोड आहेत, तांडव आहे हो.
ते काही शुक्रतारा मंदवारा नाही आहे. अर्थात तेही गोडच आहे अरुण दात्यांचं गाणं, पण दोन्हीची तिची काही गोडी आहे ती वेगळीच आहे. ते तांडव म्हटल्यानंतर हे जटाकटा आठवतच आपल्याला. भगवान शंकरांनी थय थय करून जे तांडव केलं, ती बाहेर पडेना तिथल्या शिलाखंडावरती जटा आपटल्या ताड ताड ताड. अजूनही गंगोत्रीला त्या पाषाणावरती भगवान शंकरांच्या आपटलेल्या जटांच्या खुणा दाखवतात. त्या रेषा अजूनही आहेत, आपण पहा. आणि ती गंगा प्रकट झाली. भगवान शंकर कौतुकाने भगीरथाकडे पाहतात. भगीरथ हात जोडले, देवा किती माझ्यासाठी कष्ट घेतलेत आपण. सांगितलं, बेटा तू पितरांसाठी कष्ट घेतलेस म्हणून मी तुझ्यासाठी कष्ट घेतलेत. जा, तू यशस्वी झालायस. आता हिला जिथून तुला न्यायचंय तिथून ने. तू पुढे हो, तुझ्या मागून ही येईल. भगीरथ धावतायत, मागून गंगा येते. येता 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 एका आश्रमाच्या ठिकाणी ती मागं पाहिलं भगीरथाने, ती नाहीशी झालेली, गुप्त झालेली. कुठे गेली? भगीरथ परत उलटे मागं आले. तो जन्नू ऋषींचा आश्रम होता. तो जन्नू ऋषींचा आश्रम होता. तिथपर्यंत आली ती नाहीशी झालेली होती. भगीरथ तिथं राहिले. जन्नू ऋषींच्या आश्रमात यज्ञ चाललेला होता. त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासारखी भगीरथांनी चाकरी केली. भांडी घासण्यापासून, धुणी धुण्यापासून वाटेल ती कामं केली भगीरथांनी. यज्ञ संपन्न झाला. जन्नू ऋषी आसनावर बसले. ज्यांनी ज्यांनी यज्ञ कार्यासाठी सहाय्य केलं त्यांना त्यांना प्रसाद देत आहेत. भगीरथ एका कोपऱ्यात झाडाला टेकून हात जोडून उभे आहेत. जन्नू ऋषींचं लक्ष गेलं. म्हणलं, बेटा पुढं ये रे, तुझा काही परिचय नाही, पण तू यज्ञात कसं असतं पहा. जे खरे मोठे असतात ना, खरे जे मोठे असतात ते किती शालीन असतात. काय भाषा असते त्यांची, काय वागणं असतं, आदर्श. अहो, रामप्रभू उगच नाही या वंशात जन्माला आले हो. भगीरथ नम्रतेने पुढे आले, गुडघ्यावर बसले. समोर जन्नू ऋषी बसलेले आहेत. बोल बेटा, तुला काय देऊ? भगीरथांनी सांगितलं, ऋषीवर, मी राजा भगीरथ, कोसल देशच्या, अयोध्येचा राजा. अरे राजा तू? जन्नू ऋषी उठून, नाही नाही म्हणले, ऋषीवर आपण बसा, मला एवढंच पाहिजे, मी जी गंगा आणली आहे स्वर्गलोकीची, ती इथे आलीन गुप्त झाली, ती कुठे आहे आपण मला सांगता का? तो जन्नू ऋषींनी तिला मांडीत दाबलेली होती, असं वर्णन आहे. वास्तविक तो राजा आहे. तो जन्नू ऋषींना आज्ञा करू शकत होता आल्या आल्या, पण नाही. सेवा केली ऋषींची, मग मागायचा अधिकार प्राप्त झाला. आणि ते मागणं सुद्धा किती नम्रतेने. जन्नू ऋषी धन्य झाले. भगीरथांना कडकडून मिठी मारली. अरे तू म्हणले आधीच सांगितलं असतंस तर. नाही म्हणले, मला यज्ञाची सेवा करायला मिळाली ना, ते पुण्य मी माझ्या पितरांना देईन. आणि जन्नू ऋषींनी ती गंगा जी मांडीत दाबलेली होती कानातनं प्रगट केली. म्हणून तिथे या गंगेला जान्हवी असं नाव पडलं. आणि ते स्थान म्हणजे मणिकर्णिका घाट. अशी ही जान्हवी गंगा तुम्हा आम्हाला पावन करो. अल्प वेळामध्ये चरित्र सांगायचा प्रयत्न केला. पुन्हा धन्यवाद देतो. भक्ती जागर या कीर्तन महोत्सवामध्ये या ठिकाणी जुगलबंदी कीर्तन परिवार, तीर्थाटन परिवार यांनी मला ही कीर्तन सेवा करायची संधी दिली. 2 दिग्गज साथीदार या ठिकाणी मला प्राप्त करून दिले. हर्षलजी काटदरे आणि मिलिंदजी तायवाडे, दोघांनीही अतिशय गोड साथ केली. दोघांचेही धन्यवाद. आपणा सर्वांचेही धन्यवाद. जैसे गंगा वागे तैसे जाचे भगवंत जाण त्याचे जवळी. भगवंत जाण त्याचे जवळी. भगवंत जाण, भगवंत जाण त्याचे जवळी, त्याचे जवळी. जैसे गंगा वागे तैसे जाचे. जैसे गंगा वागे तैसे
जय गंगे माता मैया जय गंगे माता जो नर तुमको ध्याता जो नर तुमको ध्याता मन वांछित फल पाता ओम जय गंगे माता चंद्र से ज्योत तुम्हारी जल निर्मल आता मैया जल निर्मल आता शरण पड़े जो तेरी शरण पड़े जो तेरी सोनर तर जाता ओम जय गंगे माता पुत्र सगर के तारे सब जग को ज्ञाता मैया सब जग को ज्ञाता कृपा दृष्टि तुम्हारी कृपा दृष्टि तुम्हारी त्रिभुवन सुखदाता ओम जय गंगे माता एक ही बार जो तेरी शरणागति आता मैया शरणागति आता यम के त्रास मिटाकर यम के त्रास मिटाकर परम गते पाता ओम जय गंगे माता आरती मात तुम्हारी जो जननित गाता मैया जो जननित गाता दास वही सहज में दास वही सहज में मुक्ति को पाता ओम जय गंगे माता जय गंगे माता मैया जय गंगे माता जो नर तुमको ध्याता जो नर तुमको ध्याता मन वांछित फल पाता ओम जय गंगे माता ओम जय गंगे माता ओम जय गंगे माता हर हर गंगे जय शिव गंगे 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 हर हर गंगे जय शिव हर हर गंगे जय शिव गंगे हर हर गंगे जय शिव हर हर गंगे जय शिव गंगे हर हर गंगे गंगा गंगे तुयो ब्रूया योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति गंगा माता की जय गंगा माता